ऐका, एका योद्ध्याची गोष्ट. एक असा योद्धा जो मृत्यूशय्येवरही ज्ञान वाटत होता. आजही हिंदू धर्मात त्याच्या शिकवणी अमर आहेत. कारण म्हणतात, मरण्यापूर्वी दिलेले ज्ञान सर्वात पवित्र असते. महाभारताचं युद्ध समाप्त झाले होते. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडले होते. त्यांच्याकडे इच्छा, मृत्यूचे वरदान होते. युधिष्ठिर आले, वाकले आणि विचारले, पितामहा, धर्म काय आहे? भीष्म स्मितहास्य करत म्हणाले, राजन, सर्वप्रथम मी तुला पितृधर्म सांगतो. देवतांची पूजा करतोस तू, पण पितरांची पूजा त्याहूनही श्रेष्ठ आहे. कारण देवता दूर आहेत, पण पितर तुझ्या रक्तात, तुझ्या संस्कारांत आहेत. भीष्म पुढे म्हणाले, वेगवेगळ्या दिवशी श्राद्ध केल्याने वेगवेगळे फळ मिळते. रविवारी श्राद्ध केलेस तर कीर्ती लाभेल, सोमवारी केलेस तर संतती प्राप्त होईल. आणि ऐक युधिष्ठिर, तीळ, खीर आणि तूप याहून श्रेष्ठ काही नाही श्राद्धात. तीळ पाप नष्ट करतात, खीर आनंद देते आणि तूप आत्म्याला शांती प्रदान करते. भीष्मांच्या डोळ्यांत तेज दाटले. हे ज्ञान मी माझ्या शेवटच्या क्षणी देत आहे. कारण मृत्यूपूर्वी दिलेले ज्ञान सर्वात पवित्र असते. त्या दिवसापासून सुरू झाली परंपरा, पितृपक्षात आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याची. भीष्मांनी समजावले होते, जो आपल्या पितरांना विसरतो तो आपल्या मुळांना विसरतो.